घाईत कायस, कुठे चाललायस? आम्ही म्हटलं अरे आमची एकांकी फायनल आली. हां, काय नाव? बीपी. ब्लड प्रेशरवरची आहे. म्हणलं नाही नाही ब्लड प्रेशरवरची नाही आहे, बीपी. बीपी म्हणजे पॉन. काय बोलतो? हां. मग जिंकली? म्हणलं नाही, आज कळेलच जिंकेल की नाही. तो मला जिंकल्यावर मला सांग, जिंकली की मला लगेच फोन करा. पण मला कल्पनाही नव्हती की याच्यावर चित्रपट बनणार आहे. म्हटलं ठीक आहे. जशी मी ट्रॉफी घेतली तसं आतमध्ये आलं आणि त्याला फोन केला की अरे आम्ही जिंकलो रवी. मला लेखनाचं पण मिळालं, आम्हाला बेस्ट ॲक्ट्रेस मिळालं, बेस्ट एकांकिका मिळाली. तुम्हाला तुझ्याकडे मोबाईलवर मेल असतो काय, मेल? मग त्याच्यावर असं लिही, रवी मी तुझ्याबरोबर हा सिनेमा करतोय आणि ऑफ करून टाका फोन. म्हटलं ऑफ का करू, मला फोन येतील यार रवी, कधी नव्हे ते मला बक्षीस मिळालंय तर कौतुक तर ऐक. नाही 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 बंद कर, मी सांगतो माझं ऐक. त्याला पाठवलं मेल की मी हा चित्रपट तुझ्याबरोबर करतोय आणि बंद केला फोन. मग आम्ही त्याची जेव्हा सिनेमा केला त्यात खूप नव्या नव्या गोष्टी आम्ही शिकायला लागलो. कारण संवाद होतेच, एकांकिका म्हटल्यावर ते संवादांवर असतात. त्या संवादांचे सीन करताना आम्हाला स्वतःच्या आयुष्यातल्या अनेक गोष्टी त्यात आणायच्या कशा. म्हणजे त्यातला सांदपाडा नावाचा जो जोक होता तो आमच्या शाळेत घडलेला आहे. सो हे माध्यमांतर करताना ना एका गोष्टीची मात्र आम्ही खूप काळजी घेतली होती, ते म्हणजे वाटेल त्या परिस्थितीत त्यात अश्लीलता यायला नको. कारण पॉन हा सब्जेक्टच असा आहे की तो कुठेही घसरू शकतो. सो मला स्वप्नील जोशी आठवतोय की तो म्हणाला होता मला की जेव्हा मी बालक पालक बघितला, तो म्हणाला ना डोंबाऱ्यासारखे तुम्ही होतात, इकडे गेलं असतात तर पडला असतात, मग इकडे गेलं असतं ते पॉन झालं असतं आणि इथे गेलं असताना तर ते फक्त एक डॉक्युमेंटरी झाली असती. सो बालक पालक हा आमच्या आयुष्यातला आपण आत्मवृत्त म्हणू शकतो की ते बालक पालक या विषयावर नावाने आलं, ज्यात आमचे पालकही काही अंशाने आले आणि आम्ही सुद्धा काही अंशाने आलो. सध्या बालक पालकवर बालक पालक 2चं काम चालू आहे आणि ती लहान मुलं आता मोठी झाली आहेत, ते पालक झालेत आणि त्यांचे बालक आलेत. नमस्कार. पुस्तकं आणि बरंच काहीच्या या भागामध्ये आपणा सगळ्यांचं हार्दिक स्वागत. लेखक, साहित्यिक असं म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर एकदम कथा, कादंबऱ्यांचं विश्व उभं राहतं. पण काही लेखक असे असतात की ज्यांना आपण वाचत नाही तर पाहतो. कारण एकांकिका असेल, नाटक असेल, चित्रपट असेल किंवा आता OTT वेब सीरीज असतील, या सगळ्या माध्यमातून खरं तर जे कथानक आपल्यापर्यंत पोहोचत असतं, तो लेखक, तो नाटककारच आपल्यापर्यंत पोहोचत असतो. पण साहित्य म्हणून याची दखल घ्यायची मला वाटतं कधी-कधी आपल्याकडून राहून जाते. पण जेव्हा एखादी कलाकृती आपल्या मनावरती तो परिणाम करते, तेव्हा असं वाटतं की कुणी बरं लिहिलं असेल? कुणाच्या कल्पनेतून हे सगळं साकार झालं असेल? आता मी जर म्हटलं की बालक पालक सारखा सिनेमा आहे, येलो सारखा सिनेमा आहे किंवा हिंदी हिचकी असेल किंवा वेब सीरीजमध्ये समांतर असेल, अमर विश्वास असेल, तर ह्या सगळ्या कलाकृती आपल्या खूप आवडीच्या आहेत, आपल्या मनाला स्पर्शून गेलेल्या आहेत आणि या सगळ्या ज्यांच्या मास्टर माइंडमधून साकार झालेले आहेत, ते अंबर हडपसर आज आपल्याबरोबर आहेत. सर, तुमचं कार्यक्रमात मनःपूर्वक स्वागत. आणि मराठी मूड्सवर तर पहिला प्रश्न की मूड कसा? आजचा मूड काय? आजचा मूड खूपच मी इंटरेस्टिंग याच्यामध्ये आहे. कारण एक तर मला ना लेखक म्हणून फक्त बोलायचं नाही, वाचक म्हणून पण बोलायचं आहे. आणि दुसरी गोष्ट एवढंच आहे की बाहेरचं वातावरण खूप हॉट आहे. वातावरण मुळात तापलेलं आहे, सामाजिकही, आणि त्यात एक लेखक म्हणून स्वतःची मांडणी किंवा स्वतःची विधानं अत्यंत बेधडकपणे मांडायची संधी दिली जाते कुठल्याही शिवाय. त्यामुळे खूप छान वाटतंय. मूड सॉलिड आहे. मी आता म्हटलं तसं की हे एक इतकं फॅसिनेटिंग मला ही प्रक्रिया वाटते, की एकांकिकेतून तुम्ही सुरुवात केलीत. तिथपासून म्हणजे एक 30, 35, 40 मिनिटाची एकांकिका, ते अनेक भागांची वेब सीरीज, इतक्या वेगवेगळ्या माध्यमातून तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचला आहात. तर या सगळ्याची सुरुवात जिथून झाली, त्या एकांकिकांपासूनच बोलायला आवडेल. तुम्हाला काय वाटतं किती महत्त्वाचं माध्यम आहे एकांकिका? खास करून तरुणाईचा आविष्कार या दृष्टीने? मला वाटतं की तू म्हटलीस ना सुरुवात कुठून झाली एकांकिकांपासून, तर मी म्हणेन मुळात माझ्या एकांकिका लेखनाची सुरुवात सुद्धा एकांकिकांपासून झाली. कारण मी एकांकिका लिहिण्याआधी माझे वडील मोठे एकांकिका लेखक होते. हे मला स्वतःला 11वी पर्यंत माहित नव्हतं. बरं.
माझे वडील लिहितात एवढंच मला माहिती होतं, आणि जेन्युइनली लेखन या क्षेत्राशीच माझा काही संबंध नव्हता. मग घरात लेखक असतात हा, आहे. घरात लेखक आहेत. अरे बाबा बँकेत जातात, बँकेतनं येतात, ते रात्री जागून लिहितात. हम्म. बालनाट्य आणि मुलगी झाली हो नावाचं नाटक त्यांनी डिरेक्ट केलं होतं. इतकंच मला माहिती आहे, बाकी पलीकडे फार माहित नव्हतं. मी 11वीत असताना राजेश देशपांडे दिग्दर्शक आम्हाला कॉलेजला एकांकिका दिग्दर्शक म्हणून आले होते, आणि त्यांनी मला विचारलं, बाबांकडनं एकांकिका आण ना. हम्म. तर मी म्हटलं हा, मुळात एकांकिका म्हणजे काय हेही माहित नव्हतं मला. सो मी घरी आलो आणि आईला विचारलं की बाबांकडे एकांकिका आहे. तर आई म्हणाली, कुठली हवी आहे, किती आहे तशा? ती म्हणली खूप आहेत, विचार बाबांना. तर बाबांना म्हटलं तुमच्याकडे एखादी एकांकिका असेल तर दे ना. तर त्यांनी मला विचारलं, तुला माहिती आहे एकांकिका म्हणजे काय? मी म्हटलं नाही, मला माहित नाही, मला राजेश देशपांडे बोलले म्हणून मी तुमच्याकडे येऊन. ते म्हणजे विचारलं. लाज नाही वाटत तुला? असं करून त्यांनी आधी ओरडले मला. मग त्यांनी लिहिलेल्या एकांकिकांची स्क्रिप्ट दिली, आणि तिथून त्यांनी मला सांगितलं ही आधी वाच. आणि मी खरंच सांगतो, मला वाचनाचा खूप कंटाळा होता, त्यामुळे त्या मी वाचल्याच नाहीत. मी उलट राजेश देशपांडेंकडे गेलो आणि म्हटलं की आहेत काही त्यांच्या जुन्या स्क्रिप्ट. मग राजेश देशपांडे मला सांगायला लागले, अरे या एकांकिकेत ना त्यांनी हे केलेलं, या एकांकिकेत ते केलेलं. मी म्हटलं अरे वाचला, न वाचता मला कळलं त्यांनी काय लिहिलंय ते. पण तिथून मला असं वाटलं की यायला हे सॉलिड आहे काहीतरी. कारण 35 मिनिटात 40 मिनिटात एखादी गोष्ट समजवणं, रादर मी म्हणेन एक मोठा कॅनव्हास छोट्याशा ड्युरेशन मध्ये लोकांपर्यंत घेऊन जाणं हे खूप कठीण आहे. म्हणजे जसं एक साधारण टेस्ट मॅच ही तितकीच कठीण आहे, पण 2020 तितकीच कठीण आहे, कारण तुम्हाला कमीत कमी वेळात जास्तीत जास्त इम्पॅक्ट हवा असतो. आणि तिथे माझी सुरुवात झाली. मी त्यांच्या एकांकिका वाचल्यानंतर मला कळलं की याला सगळ्या एकांकिका वेगळ्या आहेत. म्हणजे प्रत्येक एकांकिका वेगळ्या पद्धतीचा एक्सपेरिमेंट आहे. आणि मग असं झालं की मी एकांकिका लिहायला लागलो. सुरुवातीला हरलो. मी घरी यायचो, परत बाबा म्हणायचे काय झालं, मी हरलो. तर ते म्हणायचे की कोण जिंकलं? मग मी सांगायचो की अद्वैत दादरकर जिंकला, नाहीतर आणखीन कोण, समीर सुर्वे जिंकला, प्रमोद शिलार जिंकला. मग त्यांच्या पाहिल्यास तू? तर मी म्हटलं नाही नाही, मी लोकांच्या एकांकिका आणि टाळ्या वगैरे वाजवत नाही. आणि कधी कधी मला असं वाटायला लागायचं की तेच परीक्षकांना फोन करून सांगतात आणि म्हणतात याची एकांकिका जिंकू नका म्हणून, हा माझ्याशी भांडतो, हा बाबा हा भांडतो माझ्याशी म्हणून. तर एकदा मी जाऊन बोललो, तुम्ही ना बहुतेक फोन करून सांगत असाव्यात, कारण तुम्हाला सगळे ओळखीचे आहेत. तर ते म्हणाले एकदा ना फायनल बघायला तर जा. देन मी फायनल बघायला गेलो INTची, आणि मग मला कळायला लागलं की मी कुठे कमी पडतोय. सो तू जे म्हणालीस ना की सुरुवात कुठून झाली, तर ती एका अपयशापासून झाली होती. की या काय असायला हवं त्यात आणि काय नसायला हवं त्यात, हे जोपर्यंत कळत नव्हतं तोपर्यंत अंदाज येत नव्हता. आणि मग मला कळलं की अच्छा हे असं आहे का. मग मी परत त्यांच्या एकांकिका नव्याने वाचल्या. तेव्हा मला कळलं की त्या आणखीन खोल आहेत. आणि मग तिथून सुरुवात झाली. मग INTला मी 3 वर्ष बेस्ट लेखक झालो वगैरे, सगळी सुरुवात झाली. पण सुरुवात झाली त्या न कळलेल्या एकांकिकांपासून. ते त्याच्यानंतर मला खूप सोपं होत गेलं. म्हणजे एकांकिका बालक पालक ही त्याच्या आधी काउंटडाऊन नावाची एकांकिका जिंकली होती. त्याच्यावर चित्रपट होणं शक्य नव्हतं. पण बालक पालक हा माझ्या आयुष्यातला त्या एकांकिकांमुळे दिलेला सगळ्यात मोठा टर्निंग पॉइंट होता. कारण बालक पालकमुळे मी बालक पालक एकांकिका लेखक ते डायरेक्ट चित्रपट लेखक अशी मोठी उडी घेऊ शकलो. आणि त्याचं सगळं श्रेय मी नंतर एकांकिकांना देईन, कारण त्याच्यानंतर मला खूप सोपं झालं. कारण निर्मात्यांना मी एकांकिका बघायला बोलवायचो. कारण त्यांना त्या 30 मिनिटात साधारण 2.5 तासात काय दिसणार आहे हे संक्षिप्त रूपात कॅरेक्टरायझेशन सकट सगळं दिसायचं, आणि मला प्रेझेंटेशनची नवीन पद्धत मिळाली, दॅट इज एकांकिका. वा, किती छान. आणि पुन्हा एकांकिका असं म्हटल्यानंतर तो जो काही एक तरुणाईचा जल्लोष असतो त्या ठिकाणी, म्हणजे नट तर अनेक नट एकांकिकेतून घडतात, पण तसेच लिहिते हात सुद्धा एकांकिकेतून घडतात. त्याचं एक उदाहरण तर तुम्ही आहातच. पण हे सगळं होताना वेगवेगळे विषय मांडले जातात. तर या दृष्टीने, कारण तुम्ही आता गेली अनेक वर्ष एकांकिकांशी निगडीत आहात, म्हणून याकडे कसं बघता तुम्ही? एक तर आपल्याकडे खूप चांगलं आहे, म्हणजे पुण्यात असोत मुंबईत असोत, आपल्याकडे सुदैवाने एकांकिकांच्या बाबतीत INT सारख्या स्पर्धेच्या बाबतीत मी जास्त म्हणेन, कारण तिथे दरवर्षी नवीन संहिता लागते. सो INTचा नियम आहे की 50 नवीन लेखक
किंवा 50 नवीन संहिता दरवेळी इंडस्ट्रीत येतात. वा. आणि जेन्युइनली त्यांनी एक नवीन नियम आता काढलेला आहे की त्यातल्या पहिली गाळणी जी लागते हम्म. ती गाळणी ह्याच्यासाठी असते की कागदावर कोणाच्या एकांकिका प्रेझेंटेबल आहेत, त्यात काहीतरी नवीन आहे. हम्म. सो हल्ली एक लेखक परीक्षक म्हणून असतो जो माणूस या एकांकिका निवडतो. आणि विषयांचं वैविध्य म्हणून हे मी म्हणेन की हे फक्त एकांकिका विश्वातच आहे. हम्म. कारण कितीही झालं तरी व्यावसायिक नाटक असो किंवा चित्रपट असो, हा काही प्रमाणात ठोकताळ्यांनी बांधला जातो. कारण बरोबर. तिकडे सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोणाला तरी पैसा लागलेला असतो. हम्म. त्यामुळे डेफिनेटली त्याचे रिटर्न्स हे जोपर्यंत तुम्ही ठराविक गणितात त्या गोष्टी बसत नाही तोपर्यंत पटकन कोणी धजावत नाही. हम्म. पण एकांकिकांना तो प्रॉब्लेम नसतो, कारण एकांकिकांमधलं बजेट हे कॉलेज देतं. हम्म. आणि त्याही पेक्षा महत्वाचं काय की एकांकिकांमध्ये तुम्हाला एक्सपेरिमेंट करण्याचा हवा तो वाव असतो. वाव असतो. हवं ते तुम्ही करू शकता. आणि मला नाही वाटत की इतके जबरदस्त एक्सपिरियन्स इतर कुठल्याही रंगभूमीवर मी पाहिलेले आहेत जेवढे आपल्याकडे मराठी रंगभूमीवर एकांकिकांमध्ये केले जातात. काय बात. मग INT असो, पुरुषोत्तम असो हम्म. किंवा फिरोदिया असो, हम्म. या तीनही महत्वाच्या एकांकिका स्पर्धांमध्ये मुळात फक्त लेखक म्हणून नाही हम्म. तर सगळ्या टेक्निशियन्सला त्यात स्वतःचा एक काहीतरी स्वतःचं टॅलेंट दाखवण्याकरता भरपूर स्कोप ठेवलेला असतो. हम्म. आणि एकांकिका तुम्हाला का समृद्ध बनवते, कारण तुम्हाला रिझल्ट लगेच मिळतो. एक चित्रपट फसला तर दुसरा चित्रपट लिहिण्याकरता पेशन्स लागतात. मग बरोबर. तुम्हाला समोरच्याला कन्व्हिन्स करावं लागतं. हम्म. आज एकांकिका मी अशा बघितलेल्या आहेत ज्या INTला फसल्यात म्हणून मृगजळला नवीन एकांकिका येऊन ती माणसं जिंकली पण आहेत. हम्म. सो तिथल्या तिथे रिझल्ट करतो, तिथल्या तिथे आपल्याला सुधारणा करता येते आणि तिथल्या तिथे यश पण बघता येतं. वा. हा सगळ्यात खूप मोठा मोठा एकांकिकांचा फायदा आहे. आपण आता एकांकिकांविषयी बोलतो आहोत, तर अनेकदा असं होतं की एकांकिकांचे विषय वादग्रस्त सुद्धा असतात आणि किंवा हादरवून सोडणारे पण विषय असतात. तुमच्या काही एकांकिका अशा विषयांसाठी खूप गाजल्या, तर त्याविषयी एक तर मला वाटतं मी मी किंवा माझ्या बरोबरची सगळी पिढी आम्ही खूप लकी आहोत, कारण आम्ही ना त्या पिढीत होतो. खरं तर एक पिढी अलीकडची म्हणू शकतो की निदान आम्हाला व्यक्त करायची मुभा होती. हं. आम्हाला कोणी अडवणारं नव्हतं आणि आम्ही व्यक्त केलेल्या भावनांचं फक्त रंगमंचीय गोष्टींवर परीक्षण केलं जात होतं. हं. एक एकांकिका मी लिहिली होती, तिचं नाव होतं थरारली बेट, हं. जी महर्षी दयानंद कॉलेज म्हणजे MD कॉलेजने सादर केली होती त्या वर्षी, ज्या वर्षी माझी BP नावाची एकांकिका सुद्धा गाजत होती, ज्याच्यावरनं बालक पालक. बालक पालक 2 कंप्लीट वेगवेगळे विषय होते. हं. आणि मला आठवतंय की त्याच्या अलीकडे माझे वडील विनोद हडप 2005 ला गेले. त्याच्याही अलीकडे 2001 किंवा 2 ला त्यांना सवय होती की वर्तमानपत्रात लोकसत्तेत जो चतुरा म्हणून हे आहे, चतुरंग, चतुरंग. तो चतुरंग मधले लेख ते नेहमी मला वाचायला द्यायचे आणि सांगायचे हे ना ह्यात काहीतरी इंटरेस्टिंग आहे. सो वाचनाची आवड एक तर मला त्या चतुरंग मुळे सुरू झाली, कारण तिथे खोल विषय कळायला लागले होते. आणि 18-19 वय होतं, त्यामुळे नवीन विचार फुटायला लागले होते. बंडखोरीता एक असते तेव्हा. सो तेव्हा एक द्वारकानाथ संसगिरी यांनी लिहिलेला लेख होता थरारली बेट, ज्याचा विषय होता वारीतला वेश्या व्यवसाय. तो लेख वाचल्यावर मी म्हटलं हे मला करायचं आहे. अत्यंत योगायोगाने असं झालं होतं की प्रल्हाद कुर्तडकर एक आत्ताचा एक चांगला लेखक, जो तेव्हा मला असिस्ट करायचा. सो तो MD कॉलेजमधनं डिरेक्ट पण करायचा. तो एक रात्री माझ्याकडे आला आणि म्हणाला की दादा मला उद्या शेवटचा दिवस आहे, आज मला 2 पानं लिहून दे. तर मी म्हटलं ठीक आहे. असं करून मी ठरवलं, पण तुझ्याकडे मुलं किती आहेत? तो मला तू म्हणशील तेवढी. मी म्हटलं मला वारी उभी करायची आहे. तो मला दिली. मी म्हटलं किती देशील? तू मला दिली, तू म्हणशील तेवढी. आणि MDच्या मुलांनी तो विषय ऐकल्यानंतर खूप कौतुक आहे. 150 मुलं पहिल्यांदा एका मंचावर मी पहिल्यांदा बघितली आणि ज्याच्यात 8 ते 10 गाणी होती. अख्खी वारी त्यांनी उभी केली होती. मला वाटतं गजमल म्हणून कोरिओग्राफर होता, त्याने ती कोरिओग्राफ केली होती आणि अभिजित खाडेनेच ती डिरेक्ट केली होती. बरं. पण तू कॉन्ट्रोव्हर्शियल सब्जेक्ट जे म्हणतेस ना, आम्ही पहिला प्रयोग केला INTला आणि INTला आम्ही पहिल्या 5 आलो, पण नंबरात नाही आलो. BP जिंकली,
पण त्याचा भयंकर मोठा प्रतिसाद आम्हाला बाहेरनं आला. कारण आम्हाला एका वृत्तपत्राने हं. थेट आव्हान दिलं होतं. कारण माझं आणि अभिजितचं पेपरला नाव आलं होतं, की आम्ही औरंगजेबाचं रक्त आमच्या शरीरात वाहत आहे. हे होतं, हेडलाईन होती, आमचे फोटो हं. होते बरं. आणि ह्यांना थांबवा. कारण वारीत वेश्या व्यवसायच नाही, हं. असं त्यांचं म्हणणं होतं. आणि आम्ही ठरवलं, की नाही, म्हणजे काही मुलं म्हणाली, की "जाऊ दे ना, वाद होतील." मी हं. म्हटलं, "नाही, नाही. आता लिहिलंय ना, बरं आपण काही खोटं लिहिलं नाहीये. जे चुकीचं आहे, ते चुकीचं आहे हे बोलायची हिंमत आपण ठेवली पाहिजे हं. आणि आपण त्याला प्रोत्साहन देत नाही आहोत." मुळात वारीतला वेश्याव्यवसाय हा त्याचा मूळ विषय असला, तरी त्यामार्फत पसरणारे रोग पसरायला नकोत म्हणून गव्हर्नमेंट दरवर्षी तिकडे निरोध विकतं हं. आणि ह्याचं काउंटिंग द्वारकानाथ संजगिरींनी पेपरला त्या काउंटिंग सकट लिहिलं होतं. हं. हे सगळं पाहिल्यानंतर वारी, विठ्ठल, वारी, त्याच्यानंतर तिकडचा एक 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 प्रचंड जनसमुदाय आणि तिथलं जो भक्ती बघितल्यानंतर ना, मी मुळात हादरलो होतो. हं. मी आणि अभिजित आम्ही गाडी काढून आम्ही गेलो त्या वारीत आणि आम्ही तिथे गेल्यानंतर तिथल्या बायकांना भेटलो. हं. त्यांनी सांगितलं, की "आम्हाला प्लीज शूट करू नका. काही कारणं आहेत, पण आम्ही तुम्हाला हवं ती मदत करतो. हं. आम्ही हे बंद करू का?" "आम्ही हे बंद करतो." पण आम्ही हे बंद केल्यानंतर जर महाराष्ट्राच्या गल्लोगल्ली बलात्कार झाले, तर त्याला जबाबदार तुम्ही असणार आहात. हे विधान आमच्यासाठी हादरवून टाकणारं होतं. हं. कुठेतरी वाटलं आपण करतोय ते चुकीचं नाहीये. हं. आपण जर हा विषय मांडतोय ना, तर त्यात वारीतला विचार आणि वारीतला विकार हा त्यातला मुख्य मुद्दा होता, जो हं. आपल्याला पुढच्या पिढीपर्यंत पोहोचायचा नाहीये. आम्हाला काही लोकांनी थेट आव्हान दिलं आणि सांगितलं, की तुम्ही हे सिद्ध करून दाखवाच. हं. आणि मग असं असेल ना, तर मग तुम्ही मक्केच्या यात्रेत सुद्धा, माउंट मरीच्या जत्रेत सुद्धा हे चालतं असं बोलायची हिंमत ठेवा ना. हं. तर आम्ही म्हटलं जे बघितलं नाहीये ते आम्ही बोलू शकत नाही, पण जे पाहिलंय त्याच्यावर नक्की बोट ठेवू शकतो. मुळात आम्ही सगळे असे आहोत असं म्हणतच नाही आहोत. हं. जर सगळे दुनियेतले चोर आहेत असं आपण नाही म्हणत आहोत. त्यात एक काही माणसं आहेत ज्याच्यामुळे वारी विटाळली जाते. आम्ही त्यांच्याविषयी बोलतोय. हं. मग तुम्हाला का वाईट वाटतंय? हं. त्यांनी खूप वाद घातला. खूप वाद घातला. आम्हाला धमक्या दिल्या. आमच्या घरपर्यंत पत्र आली आणि आम्ही कॉलेजला होतो. मी, अभिजित, आम्ही सगळे. सवाई नावाची जी स्पर्धा असते, जी आपल्याकडे खूप मानाची धरली जाते. हं. प्राथमिक फेरीत आम्ही पास झालो आणि होणारच होतो. कारण अप्रतिम सादरीकरण प्रयोग होतं. होत होता. गिरीश ओक आणि मनोज जोशी परीक्षक होते आणि त्यांनी दोघांनी सांगितलं, ही फायनलला आम्हाला बघायचीच आहे. हं. पण इतक्या धमक्या यायला लागल्या, की त्याच्यानंतर कॉलेजने सांगितलं, की आपण नको करूया. हं. पण परत का एकांकिकांमध्ये एक स्पिरिट आहे किंवा एकांकिकांमध्ये एक ताकद आहे. हं. तर तेव्हा भरत जाधव किंवा अंकुश चौधरी, संतोष काणेकर हे जे एक्स एम-डी हं. होते, यांनी फोन करून सांगितलं होतं, की आम्ही हॉकी स्टिक घेऊन येतो. आपण बाहेर फील्डिंग लावू, पण ही एकांकिका सवाईला झालीच पाहिजे. कशी होत नाही बघूया, काय व्हायचंय ते होऊ दे. हं. पण मला वाटतं, की मी ही हार म्हणणार म्हणणार नाही. पण मला वाटतं एक भीती होती हं. महाविद्यालयाला. त्यामुळे महाविद्यालयाचे प्राचार्य त्यांनी लेखी स्वरूपात लेटर लिहून सवाई चतुरंगवाल्यांना कळवलं, की सॉरी आम्ही नाही करत आहोत. हं. कारण ह्या सगळ्यांमुळे जर कॉलेज फुटलं, तर ते महागात पडेल बरोबर. आणि आम्हाला तिथून बाहेर जावं लागलं. हं. वाईट गोष्ट ह्याची आहे, की त्याच्यानंतर मला अ, मंत्रालयातून पत्र आलं होतं हं. आणि त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं, याचे प्रयोग थांबवा. अर्थात दमदाटी, धमकी हा भाग नाही झाला. हं. पण त्यांनी मला बोलवून समजावलं, की हे नको करायला जाऊ. हं. मला खूप वाईट वाटलं कारण काहीतरी चांगलं लोकांपर्यंत येता थांबतंय. हं. त्याच्यावर लता नार्वेकर नाटकही करणार होत्या. हं. त्यांनी मला म्हटलं, "पण उद्यापासून रिहर्सल सुरू करू. तू काही घाबरू नको, मी आहे." पण त्यांना सुद्धा आदल्या दिवशी फोन आला आणि त्यांनी मला परत फोन करून सांगितलं, "अंबर आपण थांबूया, आपण नको करूया. मला विषय पटतोय, सगळं पटतंय, हं. पण प्रॉब्लेम आहे." आणि मग खूप मोठ्या एका नेत्याने मला बोलवून सांगितलं, की "सगळं बरोबर आहे, पण तुला कल्पना आहे का, की आज तू आणि तुझ्याबरोबरचं अख्खं
नाट्य वर्तुळ तुझ्या बाजूने जर उभं राहिलं हम्म. तर किती संख्या असेल? म्हटलं 1,00,000-1,50,000. ते म्हणाले नाट्य परिषदेतले सगळे तुझ्या बाजूने उभे राहिले तर ती संख्या 1,50,000 असेल. पण हे वारकरी आहेत ना, त्यांची संख्या 10-20 लाखांमध्ये आहे. हम्म. आणि तुला विरोध करणाऱ्या ज्या पक्षांमध्ये ना, त्यांना त्यांची मतं फार महत्वाची आहेत. तुझं एक मत महत्वाचं नाहीये. हम्म. त्यामुळे शहाणा असशील तर मागे हो. यात स्वतःची हार मानू नकोस. पण काहीतरी तू चांगलं मांडायचा प्रयत्न केलायस ना, कधीतरी तुला नक्की हे परत मांडायची संधी मिळेल. साधारण ह्याला 2012-11 ला ही एकांकिका झालीये. हम्म. अजून मला संधी आली नाहीये. पण आत्ता मी ह्या प्लॅटफॉर्मवर सांगेन की जर खरंच खरेपणा लोकांसमोर आणण्याकरता कोणात हिंमत असेल हम्म. तर मी तयार आहे. रादर आम्ही सगळे तयार आहोत. हम्म. त्या एकांकिकांची सगळी गाणी अजूनही आम्ही कधी कधी ऐकतो. हम्म. त्याची कोरिओग्राफी सुद्धा तयार आहे. आम्ही तयार आहोत हे आव्हान घेण्यासाठी, जर कोणी आमच्या बरोबर उभं राहिलं तर. पण ही एका बाजूला शब्दांची ताकद आहे ना, की त्या शब्दांचं दडपण येतं इतक्या मोठ्या प्रमाणात, कारण त्याची ताकद माहिती असते, की हे समोर आल्यानंतर किती स्फोटक होणार आहे. मला तुमच्या काही प्रोजेक्ट्स विषयी नक्कीच बोलायचंय, पण मगाशी जो एक उल्लेख झाला, की घरी लेखक असताना तुम्ही स्वतः त्यांच्याही एकांकिका, बाबांच्याही एकांकिका वाचल्या नव्हत्या. तर मग वाचनाचा कंटाळा असं तुम्ही मगाशी म्हणालात. आजच्या पिढीत अनेकांची ही समस्या असते, की वाचायची इच्छा असते, पण एवढं झेपेल का? याचीच मुळात भीती वाटते. तर या संदर्भातला तुमचा वाचक म्हणून झालेला प्रवास कसा? मला कधी कधी वाटतं ना, आत्ताच्या पिढीचा प्रॉब्लेम ना आधीच्या पिढीपेक्षा वेगळा होता. हं. आत्ताच्या पिढीकडे ना हातातला मोबाईल हे सगळ्यात मोठं डिस्ट्रॅक्शन आहे. हं. अर्थात त्याच्यावर मी परत वेगळ्या पद्धतीने पॉझिटिव्हली पण येणार आहे. पण कदाचित माझ्या पिढीतल्या लोकांना किंवा मुलांना ना त्यात वेळ खूप जातो असं वाटायचं. हं. प्रत्येक वेळी असं वाटायचं की पटकन मला काहीतरी हवंय. सो मला तर नेहमी वाटायचं की माझ्या घरी गुगल आहे चालतं फिरतं. तर मी त्यांना विचारतो आणि मी त्यांना विचारायचो की मला ना असं असं एक एकांकिका पुनरपी मरणम म्हणून मी लिहिली होती. आणि तू हं. म्हणालीस ना की घरात लेखक असून सुद्धा. तर हं. मी त्यांना म्हटलं मला ना सावरकरांविषयी त्यात पात्र होतं. सावरकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, नेहरू, आपले शफाअत खानांचं नाटक होतं शोभायात्रा. शोभायात्रा. ते बघून मी भयंकर भारावलं होतं आणि म्हटलं मला असं काहीतरी करायचंय. असं करून हं. मी एक एकांकिका लिहिली. पण डेफिनेटली त्याच्यासाठी खूप खोल वाचन असणं फार गरजेचं होतं. हं. तर मी जाऊन सांगितलं की मला ना बाकी सगळ्यांचं मी बऱ्यापैकी माहिती आहे. मला ना सावरकर नीट माहीत नाहीयेत. तर ते म्हणाले वाचनालयात जा, हं. तिथून हे पुस्तक घे आणि वाच. हं. तर म्हटलं पण तुम्ही सांगा ना, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? ते मला नाही सांगायचंय मला. कारण मी जर सांगितलं तर तेवढंच तू वापरणार. हं. भांडलास तरी चालेल माझ्याबरोबर, पण त्यातलं तुला काय बरोबर वाटतंय ते बघ, त्याच्यासाठी जाऊन वाच. आणि तेव्हा ना माझी खरंच तयारी नव्हती. कारण मी पुस्तक बघितलं तर असं जाड ग्रंथ होता तो. एवढं कोण वाचणार आहे? बरं एकांकिका मी म्हटलं मला समजून तर घ्या तुम्ही. 15 दिवसावर एकांकिका हे वाचायला 10 दिवस जातील मध्ये, त्याच्यावर विचार करायला. प्लीज असं नका करू. हं. ते मला नाही, नाही मी नाही करणार म्हणून. तू एकांकिका नको करू. अत्यंत योगायोगाने मी काही पानं उलटली आणि मला हवा असलेला मजकूरच सापडला त्यात. हं. आणि मी एकांकिका बसवली. त्यांना बघायला बोलवलं. ते म्हणाले वाचलंस तू? मी म्हटलं नाही, नाही मला तेवढी नेमकी पानं मिळाली आणि म्हणून ते झालं. पण तेव्हा त्यांनी एक गोष्ट सांगितली होती की अंबर वाचायची गोडी लागल्यावर तुला कळेल मला म्हणायचं काय आहे. हं. आणि कदाचित ते वय होतं की प्रत्येक गोष्ट ही इन्स्टंट हवी असते आपल्याला. हं. आपल्याला त्याच्यात मेहनत करायची नसते. पण मेहनत केल्यानंतर त्याच कलाकृती किती मोठ्या आणि खोल होऊ शकतात हं. हे नंतर मला, ते जे काही मी जड पुस्तक वाचलं नाही त्याच्यानंतर ते मी वाचून काढलं. हं. मग त्याच्यानंतर बऱ्याच लेखकांची पुस्तकं, बऱ्याच साहित्यिकांच्या आमच्याकडे लायब्ररी आहे, त्यातल्या बऱ्याच काव्यसंग्रह हे वाचायला लागल्यावर मला कळायला लागलं की धार असते ना धार, हं. ही फक्त तुमच्या मनातल्या थॉटने नाही येत. तर माझ्या मते ती जी धार काढण्याकरता एक चकती असते ना, हं. ते चकती हे सगळे लेखक आहेत, जे तुमच्या विचारांना इतकं शार्प करतात वाह! आणि मुळात तुम्हाला ना ऑथेंटिसिटी देतात. हं. कारण आपण आपले विचार म्हणून मांडताना आणि कोणाचे तरी महान विचार आपल्या पद्धतीने मांडताना, हं. त्यांचे विचार मांडताना ना आपल्यात एक धमक असते, कारण आपण ते वाचलेलं असतं. हं. जो त्याच्यानंतर आत्तापर्यंत मला फायदा होतोय. ज्या ज्या लेखकांची पुस्तकं मी आत्ता नाही वाचणार आहे असं जेव्हा म्हटलं होतं, हं.
त्या त्या सगळ्या लेखकांच्याच पुस्तकांवर मी त्याच्यानंतर वेबसिरीज केल्या. हम्म. मी सुहास शिरवळकर तेव्हा वाचले नव्हते, पण समांतरच्या निमित्ताने मला सगळं सुहास शिरवळकरांचं साहित्य एक वाचलं आणि मला गोडी लागली. हम्म. ते सगळं वाचून काढलं मी हम्म. आणि मला पटलं की ते तेव्हा काय म्हणत होते, की ते वाचन तुम्हाला खरंच खूप समृद्ध बनवत नेतं. तुम्हाला विचारांच्या बाबतीत तुमचा मेंदू खूप शास्त्रीय गोष्ट आहे की आपण 1000 गोष्टी म्हणतो आणि मेंदू ना स्पंजासारखा स्वतःकडे ठेवून देतो हम्म. आणि तुम्हाला हवं असतं तेव्हा बरोबर तो बाहेर काढून देतो की हे बघ हे तू वाचलं होतंस. हम्म. सो हा जो सुपर कम्प्युटर आहे ना, त्याला वाचनाची जर आवड लागली योग्य वयात, हम्म. तर फक्त लेखक म्हणून नाही हा, मी म्हणेन की आयुष्यात तुम्ही कुठल्याही क्षेत्रात जा, तुम्हाला ती पुस्तकं खूप उपयोगी पडतात, हे मी ठामपणे बोलू शकतो. हम्म. सो माझा प्रवास घरातल्या पुस्तकांपासनं, लायब्ररीतल्या पुस्तकांपासनं झाला, पण तो सुदैवाने तेव्हा झाला म्हणून कदाचित मी खूप मोठा पल्ला आणि वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन आणि वेगवेगळ्या पद्धतीचं लेखन मी करू शकलो. मी हम्म. एकच जॉनरा पकडून बसलो नाही, करेक्ट. की मला एकच करायचं ना, नाही. मग सगळं झालं माझं लिहून. हम्म. मी समांतरच्या निमित्ताने सस्पेन्स थ्रिलर केलं. हम्म. मी असंभव नावाची मालिका करत होतो. हो. त्यामध्ये पॅरानॉर्मल गोष्टी होत्या. हम्म. त्याच्यानंतर हिचकी करताना इन्स्पिरेशनल झालं. बालक पालक झालं तेव्हा सेक्स एज्युकेशन वर बोललो. हम्म. बंध नायलॉनचे वर जेव्हा लिहिलं तेव्हा मी रोबोटिक इंजिनिअरिंग शिकलो किंवा ते शिकलो मी वाचलं परत हो. तेच. त्यात अच्युत गोडबोले एक पुस्तक बघितलं मी. हम्म. त्यांचं बरंचसं साहित्य वाचून काढलं. हम्म. किंवा माझा भाऊ आहे अमेरिकेत, त्याच्याकडनं बऱ्याचशा गोष्टी मी तिकडनं मागवल्या कारण मला कळायला लागलं की मी वरवर लिहिलं ना तर मजा नाही येणार. हम्म. आधी मला रोबोटिक इंजिनिअरिंग समजून घ्यावं लागेल तर मी रोबोटिक्स वर काहीतरी भावनात्मक लिहू शकेन. पण इट इज ओनली बिकॉज ऑफ ती गोडी, ते वाचन आणि ते लेखक. हम्म. आता जे तुम्ही म्हणालात की वेगवेगळ्या माध्यमातून तुम्ही लिहिलं आहे म्हणजे फॉर दॅट मॅटर अगदी सारेगमप सारखा म्युझिकल शो त्याचं त्यासाठीच सुद्धा लिखाण केलेलं आहे का कितीतरी कार्यक्रम असतील कितीतरी पुरस्कार सोहळे असतील असं बरंच काही काही पण आम्हाला जे रोज बघायला मिळते ती मालिका किंवा आता आम्ही ज्याचा आनंद घेतो ती वेब सिरीज तर याच्यामध्ये तुम्ही अनेक माध्यमांतर पण केली म्हणजे जसं रत्नाकर मतकरींच्या काही कथांवरती तुम्ही काम केलंय सुहास शिरवळकरांच्या कादंबरीवर आधारित अशी तर हे माध्यमांतर करणं किती चॅलेंजिंग असतं खरं तर खूप चॅलेंजिंग आहे. कारण एकतर ना तुम्ही ज्या कादंबरीवर काहीतरी करायला जाता ती तर सगळ्यात मोठी जबाबदारी तुम्ही घेत असता. कारण सुहास शिरवळकर काय किंवा रत्नाकर मतकरी काय, जयवंत दळवी काय, पु ल देशपांडे काय, अत्रे काय, या सगळ्यांनी ज्या लेवलचं आणि ज्या खोलीचं लिहून ठेवलंय ना, ते सगळंच्या सगळं साहित्य कादंबरीतून उचलून तुम्हाला स्क्रीन प्ले मध्ये आणावं लागतं. सो त्याला ना दृश्यात्मक रूप द्यावं लागतं. वाचणे ते पाहणे हे करताना ना बऱ्याचशा गोष्टी थॉट्स असतात. त्या थॉट्सना तुम्हाला सीन मध्ये कन्व्हर्ट करावं लागतं. आणि त्यात सगळ्यात कठीण गोष्ट काय असतं ना त्यांचे विचार. फक्त लिहिलेले विचार नाहीत, तर ते लिहिण्याच्या आधी त्यांनी काय विचार केला होता म्हणून ते लिहिले ना, तर मग ती मालिका किंवा ती वेबसिरीज बघताना लोकांना ते हरवलं नाही पाहिजे. सुहास शिरवाळकरांच्या पत्नी आहेत संध्या शिरवाळकर. सो त्यांनी समांतर झाल्यानंतर पहिला समांतरचा भाग जेव्हा झाला त्याच्यानंतर त्यांनी मला फोन केला होता आणि ते म्हणाले की तू वाचलंयस का रे त्यांच्याविषयी खूप. तर मी म्हटलं खरं सांगायचं तर समांतर लिहायच्या आधी मी फार वाचलं नव्हतं, पण समांतर लिहायला घेतल्यावर मी सगळं लिहिलं, सगळं वाचलं. ते मला अंबर तुला एक गोष्ट सांगते की दुनियादारी हे सुहास शिरवाळकरांचंच होतं. समांतर या पुस्तकावर यापूर्वी एक मालिका पण झाली होती, कशाला उद्याची बात म्हणून, ज्यात एक मुलगी, 2 बायका आणि त्यांच्या हातावरच्या समांतर रेषा हा विषय होता. कविता लाड आणि मला वाटतं भक्ती देसाई त्यात काम करायच्या. ती मालिका नाही चालली. किती योगायोग आहे की त्या मालिकेचे दिग्दर्शक होते सतीश राजवाडे, समांतरचे दिग्दर्शक पण आहेत सतीश राजवाडेच. बरं, हे माझ्याकडे घेऊन येणारी व्यक्ती होती सतीश राजवाडे. सो त्यांनी मला आणि सतीशला हेच सांगितलं की कधी कधी ना आपण लिबर्टी नावाची गोष्ट घेतो आणि त्यावेळेला कधी कधी त्या लेखकाला कुठेतरी तो असतो त्याला वाटत असतं की इतकी लिबर्टी घेऊ नका. हे मला ना तेव्हा विशेष जाणवलं, कारण आम्ही माध्यमांतर करताना ना
समांतरला जास्त लिबर्टी घेतली नाही. हम्म. कारण आम्ही म्हटलं त्यांनी जे लिहिलंय ना ते मुळात इतकं चांगलं आहे, आपल्याला फक्त इथून थॉटचे सीन करायचे हम्म. आणि कदाचित त्यांचे आशीर्वाद आहेत. म्हणजे मी तर अगदी स्पष्ट सांगतो की समांतर हे आमच्या सगळ्यांकडनंच सुहास सरांनी करून घेतलं. वा. याच्यावर आम्ही पूर्ण विश्वास ठेवून आहोत. हम्म. म्हणजे इतका एक योगायोग होता की सेटवर असं वाक्य होतं की स्वप्नील जोशी नाही, कुमार स्वामींना एक प्रश्न विचारतो आणि हम्म. त्या प्रश्नाच्या उत्तरावर ढग गडगडतात असं हम्म. लिहिलेलं होतं. आणि हे जेव्हा आम्ही शूट करायला गेलो हम्म. त्याचे 3 टेक झाले. त्यातल्या 2 टेकला ढग गडगडले. कारण पाऊस होता, तो वाक्य म्हटल्यावर ढग गडगडायचे. कौन सी गलती? कहा ना वही गलती मुझे दोहरानी नहीं है। अरे फिर मत बताइए मुझे मेरी गलती, मुझे मेरा भविष्य बताइए ना। सो आम्ही असे उडालेलो, म्हणजे हम्म. अंगावर शहारा होता हो. की हे काय होत आहे. हम्म. तर हा योगायोग होता किंवा काय होतं, पण आम्हाला ना कधी कधी ते शूट करताना ना पोचपावती मिळायची हम्म. की हे करेक्ट चाललंय, यात काही गोंधळ नाहीये. बरोबर. सेकंड सीझन करताना मात्र मोठं चॅलेंज होतं, कारण सेकंड सीझनच्या पहिल्या 3 एपिसोडला कादंबरी संपली आणि हम्म. आता प्रश्न होता की पुढचे 7 एपिसोड लिहावेच लागणार, कारण 10-10 एपिसोडचे सीझन होते. मी अगदी मनापासून सांगतो की मी ना मनातल्या मनात म्हटलं की मला आशीर्वाद द्या, मी हे शिवधनुष्य उचलतोय. हम्म. कारण कारण सुहास शिरवाळकरांनी लिहिलेल्या शब्दाला जोडकाम करणं हे इतकं सोपं नाहीये. म्हणजे कुठल्याच महान लेखकाच्या शब्दांना पुढे जोडणं हे सोपं नाहीये. नाही. आणि मी सेकंड सीझनला समीर विद्वांस डिरेक्टर होता. हम्म. बाकी प्रोडक्शन टीम तीच होती. कार्तिक आणि अर्जुन दोघं प्रोड्युसर होते. त्यांनी मला फ्री हँड दिला होता, तू करशील ते, हम्म. काही हरकत नाही, माझा विश्वास आहे. मी आणि समीरने बसून 3ऱ्यापासून ते 10व्यापर्यंत अख्खं बदललं. हम्म. पण बदलताना आम्ही ही जाणीव घेतली की जर आमच्या जागी सुहास शिरवाळकर असते तर त्यांनी काय केलं असतं, हे डोक्यात ठेवून ते केलं. हम्म. आणि मग मला परत संध्याताईंचा फोन आलेला की त्यांना प्रकाशकांचा फोन आला होता. हम्म. मी घाबरलो की कोणी टीका केली आहे का, की काय फालतूगिरी लावली वगैरे. तर ते म्हणाले नाही, सेकंड सीझन आल्यानंतर त्यांचा खप वाढला, ओ. वाचक वाढले. वा. कारण अनेकांनी म्हटलं होतं हे आम्ही वाचलेलं आम्हाला आठवत नाहीये, कदाचित त्यांनी नवीन लिहून ठेवलंय का. हम्म. सो प्रकाशकांनी त्यांचे आभार मानले की तुमच्यामुळे आमची काहीतरी 16वी-17वी आवृत्ती परत बनवावी लागली आणि वा. याचं क्रेडिट आहे या सिरीजला. सो मला खूप बरं वाटलं की त्यामुळे नव्याने वाचक तयार झाले. हम्म. कारण अदरवाईज वाचनाला पर्याय म्हणून सिरीज यायला लागल्या होत्या की तुम्ही वाचत नाही ना, पहा. बरोबर. निमित्ताने हे उलट झालं. इज व्हेरी गुड. नक्कीच. आता हे झालं की इतर कुणाची तरी साहित्यकृती त्याचं माध्यमांतर करणं, पण आपलीच एकांकिका त्याचा चित्रपट करणं, हा अनुभव कसा होता? बालक दोन 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 मला वाटतं. बालक पालक आणि बंध बंद नायलॉनचे. नायलॉनचं. बालक पालक हा अनुभवच वेगळा होता. म्हणजे कधी कधी आपल्याकडे काहीच काम नसतं. म्हणजे या क्षेत्रात हा अनुभव येतो की कधी कधी आपल्याला कोणी विचारतही नाही आणि आपल्याकडे काही नसतंही. हम्म. तो काळच तसा होता की जेन्युइनली मी काहीच काम करत नव्हतो आणि फ्रस्ट्रेट होऊन टाइमपास करण्यापेक्षा मी गणेशला म्हटलं तेव्हा की मी काहीतरी लिहितो. हम्म. आणि असं करून ना फक्त पात्र लिहून काढली त्यातली. आणि मी अभिजित तेव्हा बरोबर होता खाडे, त्या अभिजितला वाचून दाखवली. तर अभिजित मला ह्याचं काय करणार तू? मला काय माहित नाही, लिहिलंय असंच. हम्म. एकांकी कर ना. म्हटलं चालेल, पण कुठून करायची? म्हटलं डहाणूकर कॉलेजमधनं कर. हम्म. यातला तू विशू आहे ना किंवा ती चिऊ आहे ना, मी तुला अशीच दिसणारी मुलं आणून देतो, माझ्यावर विश्वास ठेव. तशीच दिसणारी. आणि प्रथमेश परबला त्याने म्हणून समोर उभं केलं, हा विशू. हम्म. व्हायला हो रे, विशू असाच दिसतो. माझ्या डोळ्यासमोर असाच होता. आणि आम्ही ती बसवायला घेतली. म्हटलं चल बसवूया. अभिजितची खूप धावपळ चालू होती. माध्यमांतर करताना तू जो प्रश्न विचारलास ना, तो इथे की आम्ही एकांकिका करताना त्यात ठरवलं होतं की त्यात पालक आणायचेच नाहीत. हम्म. ती मुलांची एकांकिका आहे ना, तर फक्त मुलं दिसतील, त्यात हम्म. कोणी मोठं दिसणार नाही. आणि जे होईल ते होईल. लोक म्हणतील की काय तुम्ही केलंय, फक्त लहान मुलांची का केली, तर करू. हम्म. ती INTला जिंकली, मला सर्वोत्कृष्ट लेखनाचं बक्षीस मिळालं आणि आम्ही रवीकडे गेलो होतो वेगळ्याच कामासाठी, हम्म. एक वेगळाच चित्रपट घेऊन, जो झालाच नाही. हम्म. आणि रवी म्हणाला की तू घाईत कायस, कुठे चाललायस? आम्ही म्हटलं अरे आमची एकांकी फायनल आली. हा हम्म. काय नाव? BP.
ब्लड प्रेशरवरची आहे. मी नाही नाही ब्लड प्रेशरवरची नाहीये, बीपी म्हणजे पॉन. काय बोलतो? हा, मग जिंकली? मी नाही, आज कळेलच जिंकेल की नाही. तो मला जिंकल्यावर मला सांग, जिंकली की मला लगेच फोन करा. पण मला कल्पनाही नव्हती की याच्यावर चित्रपट बनणार आहे. म्हटलं ठीक आहे. जशी मी ट्रॉफी घेतली तसं आतमध्ये आलो आणि त्याला फोन केला की अरे आम्ही जिंकलो रवी, मला लेखनाचं पण मिळालं, आम्हाला बेस्ट ऍक्ट्रेस मिळालं, बेस्ट एकांकिका मिळालं. तुम्हाला तुझ्याकडे मोबाईलवर मेल असतो काय? मेल. म्हटलं हा असतो ना. मग त्याच्यावर असं लिही, रवी मी तुझ्याबरोबर हा सिनेमा करतोय आणि ऑफ करून टाका फोन. म्हटलं ऑफ का करू? मला फोन येतील यार रवी, कधी नव्हे ते मला बक्षीस मिळालंय तर कौतुक तर एक. नाही 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 बंद कर, मी सांगतो माझं ऐक. मी त्याला पाठवलं मेल की मी हा चित्रपट तुझ्या बरोबर करतोय आणि बंद केला फोन. सकाळी मला 6 निर्मात्यांचे मिस कॉल्स होते रंगभूमीवरचे. त्यात सुधीर भट होते, त्यात विनय आपटे होते, अजित भुरे होते, चंद्रकांत कुलकर्णी होते, की आपण ह्याच्यावर नाटक करूया म्हणून. मी आय सॉरी, पण मी आदल्या दिवशी त्याला कमिटमेंट दिली आहे. तर ते मला इट्स ओके, पण काहीतरी चांगलं करतोयस ना, चल आमचा पाठिंबा आहे, चांगलं कर, काही प्रॉब्लेम नाही. मग आम्ही त्याची जेव्हा सिनेमा केला त्यात खूप नव्या नव्या गोष्टी आम्ही शिकायला लागलो. कारण संवाद होतेच, एकांकिका म्हटल्यावर ते संवादांवर असतात. त्या संवादांचे सीन करताना आम्हाला स्वतःच्या आयुष्यातल्या अनेक गोष्टी त्यात आणायच्या कशा. म्हणजे त्यातला सांपाडा नावाचा जो जोक होता तो आमच्या शाळेत घडलेला आहे. प्रशांत लोके, मी नावही घेईन, माझा खूप जवळचा चांगला मित्र प्रशांत लोके नावाचा मुलगा, जो जेव्हा प्रथितयश लेखकही नव्हता, तो मस्तीखोर मुलगा होता. तो हातावर कोरत होता आणि माझा भाऊ धावत आलेला, अरे चल एक मुलगा आहे सॉलिड, असं करून आम्ही जाऊन बघितलं तर तो मुलगा कोणाचं तरी नाव कोरत होता. राहिला हा येडा आहे. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी प्रशांत लोके आमच्या घरी होता. का? तर मला तुझ्या बाबांकडनं लेखन शिकायचंय म्हणून. हे सगळं आयुष्यातलं ना, म्हणजे चित्रपट लिखाण बरेच जण म्हणतात खूप कठीण असतं, पण मला वाटतं की माध्यमांतर करताना जर तुमचा कोर थॉट खूप छान असेल ना, तर माध्यमांतर खूप सोपं होतं. कारण तुम्हाला स्वतःचा अनुभव फक्त समोर आणायचा असतो. अर्थात बालक पालकच्या बाबतीत लेखक म्हणून आम्हाला घडवण्यात खूप महत्वाचा वाटा होता महेश लिमयेचा, जो प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर आहे. महेश लिमये बरोबर काम करताना, कारण तो डीओपी पण होता, तो सेटवर असायचाच, त्यामुळे ना त्याच्याकडनं आम्ही शिकायला लागलो की अरे ह्याचे सीन बनताना ना आपल्याला सवय असते, आपण डेली सोपला मोठे सीन लिहितो असे. सो बालक पालकचं स्क्रिप्टच 100 पानी होतं. तो मला एवढं कोण बोलतं काय, कमी करे, असं करून आम्ही तिकडे शिकायला लागलो की अच्छा मग सिनेमाचं तंत्र वेगळं आहे. तिकडे 2 ते 3 वाक्यांचाच सीन होतो. सो हे माध्यमांतर करताना ना एका गोष्टीची मात्र आम्ही खूप काळजी घेतली होती, ते म्हणजे वाटेल त्या परिस्थितीत त्यात अश्लीलता यायला नको. कारण पॉन हा सब्जेक्टच असा आहे की तो कुठेही घसरू शकतो. सो मला स्वप्नील जोशी आठवतोय की तो म्हणाला होता मला की जेव्हा मी बालक पालक बघितला, तो म्हणाला ना डोंबाऱ्यासारखे तुम्ही होतात, इकडे गेला असतात तर पडला असतात, मग इकडे गेलं असतं ते पॉन झालं असतं आणि इथे गेलं असताना तर ते फक्त एक डॉक्युमेंटरी झाली असती. मी म्हटलं ह्याचं सगळं पुन्हा श्रेय आहे ना, ते परत मेन विषय एकांकिका, त्या विषयापासून आम्ही हल्लो नाही. आणि आपलं आयुष्य माध्यमांतर करताना पहिल्यांदा आम्ही त्यात आणलं, कारण आम्ही ते बालपण जगलो होतो. त्यातले बरेचसे प्रसंग आमच्या आजूबाजूला होते, माझ्या गणेशच्या दोघांचे, त्यात काही तर रवीच्या आयुष्यातलेही होते. सो बालक पालक हा आमच्या आयुष्यातला आपण आत्मवृत्त म्हणू शकतो की ते बालक पालक या विषयावर नावाने आलं, ज्यात आमचे पालकही काही अंशाने आले आणि आम्ही सुद्धा काही अंशाने आलो. सध्या बालक पालकवर बालक पालक 2चं काम चालू आहे. आणि ती लहान मुलं आता मोठी झाली आहेत, ते पालक झालेत आणि त्यांचे बालक आलेत त्याच्यात. आणि आता प्रश्न अजूनही तोच आहे की बोलायचं कसं. बघूया पुढे, आता जेव्हा येईल तेव्हा कळेल. क्या बात है. पण बंध नायलॉनचा विषय मगाशी म्हटलंच की त्याच्यासाठीचा रिसर्च तुम्ही कसा केलात? आणि हे माझा भाऊ आहे अमेरिकेत, त्याचं नाव आहे, 2 भाऊ आहेत, एक अभिजित हडप आणि दुसरा आहे सोमण, केदार सोमण. केदारने सायन्स घेतलं होतं आणि तिकडे त्याने PhD वगैरे केले. बंध नायलॉनचे हा सब्जेक्टच मुळात डोक्यात आला होता कारण मला सायन्स फिक्शन खूप आवडतात.
आणि तेव्हा म्हणजे त्या काळात आत्ता जितकं AI प्रगत आहे तेवढं त्या प्रगत AIच नव्हतं रादर मी म्हणेन. पण सहज मनात विचार आला होता, की जर आपले पुढच्या पिढीने रोबोट्स आणले घरी नातेवाईक म्हणून तर काय होईल? हम्म. आणि हा विषय डोक्यात आल्या म्हटलं आपण एक एक्सपेरिमेंट करू जे होईल ते. कदाचित आत्ता लोकांना कळेल, नाहीतर कळणार नाही. पण एकांकिका म्हणून करताना ना ते आम्ही सोप्या भाषेत केलं होतं. हम्म. म्हणजे बऱ्याचदा असं होतं की साय-फाय जेव्हा विषय निवडला जातो त्यात टेक्निकल लँग्वेज खूप येते बरोबर. आणि ती हळूहळू प्रेक्षकांना ते एलियन वाटायला लागतं कारण माझ्या आयुष्यातलं नाहीये. हम्म. पण ते करताना मात्र जतीन वागळे या डिरेक्टरचं विशेष नाव घेईन मी कारण आमच्या बरोबर रिसर्चला तो सुद्धा बसला होता. हम्म. म्हणजे चित्रपट एकांकिका तर खूप छोटीशी होती. विषय तोच होता. पण तो मोठा करताना ना मला रोबोट्स चालतात कसे? ते विचार करताना ते पाय कुठल्या अँगलमध्ये उचलतात, कसे ठेवतात? त्यांना चढता चटकन येतं, उतरता पटकन येत नाही. त्याच्यामागची कारणं काय आहेत? त्यांचाही बॅलन्स जातो. हे सगळंच्या सगळं मी म्हटलं कदाचित त्यात दिसणार पण नाही. पण माझं म्हणणं होतं, की आपण रिसर्च करू. हम्म. कारण लेखक म्हणून तुम्ही किती खोल जाता ना, त्यावर ठरतं त्या कलाकृतीची उंची किती मोठी असते. वा. हम्म. जर तुम्ही ते लिहायला खूप सोपं होतं कारण मुळात एकांकिका जिंकली होती, लेखनाचं बक्षीस होतं, आपल्या हातात सगळं असतं. लोक उत्सुक होते. खूप सोपं होतं आहे तसं करणं. पण जतीनचं म्हणणं होतं, की नाही आपण याला थोडं वेगळ्या पद्धतीने करू. हम्म. मग आम्ही त्याच्याशी बोललो आणि मग ते माध्यमांतर करताना काही अप्रतिम सीन्स जे त्या एकांकिकेत नव्हते ते हाताशी लागले. जसं खरी आजी रोबोट आजीला सांगते, समोर जाऊन उभी राहते आणि खऱ्या आजीच्या डोळ्यातनं एक अश्रू आलेला असतो. हम्म. तर ती रोबोट जी आहे ती हातात घेते तो अश्रू आणि स्वतःच्या नवऱ्याला म्हणजे रोबोला विचारते, की "व्हॉट इज धिस?" हम्म. तर तो म्हणतो, "हा अश्रू आहे." तर ती म्हणते, "आपल्याकडे का नाहीये? जर मी नात्याने हम्म. आजी आहे, ती आजी आहे, मग हम्म. तिच्याकडे हा अश्रू का? आपल्याकडे का नाही?" आणि ते म्हणतात, "आपण एक्झामिन करू." म्हणून ते डोळ्यासमोर धरतात आणि मायक्रोस्कोपिक व्ह्यूने जेव्हा त्या अश्रूत बघितलं, तर त्यात अनंत आठवणी असतात. हो. सो हा सीन माध्यमांतर करताना आम्हाला नव्यानं सुचला कारण हा सेटवर करता येणं कठीण होतं. नाटकात कारण दाखवलं. तुम्हाला 2D डायमेन्शनमध्ये आपल्याला काय दिसणार? हम्म. पण हा कधी-कधी माध्यम तुम्हाला अधिक प्रभावीपणे काही गोष्टी दाखवू शकतं. त्यातला हा सीन होता. वा. हा सीन त्यातला सगळ्यात हायलाइट सीन होता. हम्म. कल्पना म्हणून महेश मांजरेकर आणि मेधा मांजरेकर त्यांनी काम केलं होतं. त्यांनी पण म्हटलं, की ही कल्पना खूप वेगळी आहे. हम्म. तर परत माध्यमांचा विचार केल्यावर कधी-कधी उलटा विचार करावा लागतो. आपल्याकडे कॅमेरा आहे ना, हम्म. मग आता आपण कॅमेराच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने विचार करायला लागू, तर ते माध्यमांतर प्रभावी होतं. नाहीतर ते बऱ्याच बऱ्याच कलाकृतींचं असंही झालेलं आहे, की जे नाटक आहे किंवा जी एकांकिका आहे, त्याचे सीन्स केलेत आणि दाखवलेत. हम्म. तर त्यात काही गंमत नव्हती. पण हे माध्यमांतर करताना तेव्हाही शिकता आलं आणि आत्ताही जेव्हा AI खूप प्रगत आहे, हम्म. सो आत्ताही माझे AIचे काही क्लासेस चालू आहेत. कारण माझं चाललंय, की पुढच्या पिढीपर्यंत आपण जातोय जर घेऊन ना, तर आपल्याला परत आता AI कळणं गरजेचं आहे. वा. सो चालू आहेत. 2 नवीन विषयांवर माझं काम हम्म. चालू आहे, जे AIवर आधारित आहेत पूर्णपणे. हे मग इतकं छान वाटतंय की एक वाचनाचा कंटाळा असलेला तरुण मुलगा ते आज माझा हा विषय असेल तर त्याच्या किती मी खोलात उतरू शकतो इथपर्यंतचा झालेला तुमचा प्रवास. पण ह्याच्यात एक वेगळं माध्यम जे तुम्ही हाताळत ते म्हणजे मालिका, की जिथे विचार करायला वेळच नसतो. नाही. तुम्हाला आणि अनेक बंधनातून लिहावं लागतं. तर अशा काही गमती-जमती ऐकायला आवडतात. खूप म्हणजे मालिकांमधल्या गमती-जमती तर खूप आहेत. कारण मुळात चिन्मय मांडलेकर लेखक चिन्मय मांडलेकर असंभव सुरुवातीला तो हं. लिहायचा आणि मी सारेगमप लिहित होतो हं. पल्लवी जोशींबरोबर. सो मी त्यांच्या कायम बाजूला बसलेला असायचो. सो त्यांनी मला विचारलं, "तू एरवी काय करतोस?" मी म्हटलं, "बाकी काही नाही, एकांकिका वगैरे." "मग उद्या सेटवर ये." म्हटलं, "कुठल्या?" "असंभव." तर मला ना असा एक शहारलो मी. एकतर असंभव माझ्या भयंकर आवडीची मालिका होती. "हे मला का बोलवतायत तिकडे?" मी गेलोच नाही 4 दिवस. हं. आज उद्या वगैरे केलं. एक दिवस एक माणूस रात्री आला 10 वाजता आणि मला तुम्हाला सेटवर बोलवलंय. "आत्ता?" "हो, आत्ता." मी गेलो. गुरुवार होता. गुरुवारी मी जे गेलो ना तिकडे, मी हं. सोमवारी घरी आलो परत. बापरे!
कारण तिथे गेल्यावर मला चिन्मय भेटला. चिन्मय म्हणाला की अरे मला कळलं तू चांगलं लिहितोस वगैरे. हम्म. तर मी चिन्मय म्हटलं अरे हो पण म्हणजे तो मला काही नाही तू पण लिही माझ्या बरोबर मला आवडेल. म्हटलं अरे यार खूप मोठी संधी आहे खूपच मोठी संधी आहे. आणि दुसऱ्या दिवशी चिन्मय आला नाही मी त्या सेटवर. प्रत्येकाचे दिवस असतात ना याचे. तर मला वाटलं चिन्मय आला नाही का अच्छा अच्छा म्हटलं चिन्मय आला नाही म्हणजे पण लेखक तर तोच आहे ना. तर त्यांनी सांगितलं नाही नाही काल चिन्मयने सांगितलं उद्यापासून अंबर लिहिल म्हणून. चिन्मय गेला. म्हटलं व्हॉट. चिन्मयला फोन लावतोय. चिन्मय मला अरे माझं बोलणं आधीच झालं होतं. मी नाहीये मी ऑक्सिजन नावाच्या सिनेमासाठी चाललोय आणि मला प्रमुख भूमिका मिळते तर मी चाललोय. मग हे कोण करणार तू. म्हटलं म्हणजे तुम्हाला म्हणजे काय नाही आता असंच आहे. म्हटलं अरे बापरे आता काय करू. आणि असंभव ही एकमेव मालिका आहे ज्याला स्क्रीन प्लेच नव्हता. माणूस बघायचो मी आज कोण आहे हे दोघं आहेत काय अच्छा चला यांच्यावर आता सीन लिहा. अरे देवा. मला मला पहिल्या मालिकेला पटकथा असते हे माहीतच नव्हतं. मी डायरेक्ट संवाद लिहायचो. आज कोण आहेत आज अमिता खोपकर आहेत आणि ह्या आहेत चला मी म्हणून मी जे गुरुवारी गेलो होते सोमवारी घरी आलो. आई म्हणाली तू राहायलाच गेलास तिथे. मी म्हटलं हो म्हणजे आता काय कोणी नव्हतं आणि मी काय करायचो रात्री संपवायचो काम तोपर्यंत स्केड्यूल घेऊन माणूस यायचा की उद्याचे हे आहेत अच्छा पण मग उद्याची कथा तर माझ्याबरोबर तेव्हा अवधूत नावाचा डायरेक्टर होताच कारण सतीश पण काही कारणासाठी तिथून निघून गेला. तर अवधूत म्हणाला की आता आपण एक एक ट्रॅक पुढे जाऊ. हा कुठपर्यंत गेलाय ह्याच्या पुढे जाऊ. हे सॉलिड आहे रे असं असतं मला असंच असतं सगळीकडे. चला मला काय मला असंच असतं आपलं लिहितोय. सुरुवातीला खूप गडबड झाली म्हणजे एक त्यांची भाषा ती एकतर लेखकाला नवीन लेखक आल्यावरती अंगवळणी पडावी लागते. अमिता खोपकर मला एकदा येऊन म्हणाल्या अंबर काय माहितीये चांगलं होतंय पण ना आम्हाला ना थोडा आमच्या पद्धतीने वेळ लागतोय करायला. म्हटलं हो 1-2 दिवस द्या मला तशी कळली आहेत कॅरेक्टर नका काळजी करू. अमिताताई आणि मी आमच्यात खूप छान बॉन्डिंग होतं पण ना मला त्या खूप त्रासदायक वाटायच्या कारण ना त्या ना खूप छळायच्या सेटवर येऊन मला की असंच काय तसंच काय आणि मला ना त्याच्यात पुढचं पण लिहायचं असायचं ना विचार करायला वेळ मिळायचा नाही. एक दिवस मी सेटवर जाऊन बसलो आणि अमिताताईंचं ना एक पानभर डायलॉग लिहिले मी असे सांगितलं हे घ्या तुमच्यासाठी खास. वाह असं करून वाचायला घेतलं आणि ना 2 तास लागले त्यांना तो सीन करायला कारण ते पाठच होत नव्हतं. तर ते आले आतमध्ये म्हणाले की एवढं लिहितात कोणी. अंबर 2 तास लागले रे मला पाठ करायला. मी मनात म्हटलं थँक्स अमिताताई आता तुमचे सीन 1.5 पानांचेच असतील कारण मला लिहायला वेळ मिळाला पाहिजे नाही तर तुम्ही मला वेळ देणार नाही. तर सीन खूप छान असायचे ते माहिती मी कट नाही करू शकत आहे कारण सीन छान आहेत पण वेळ लागतोय. घ्या ना काही प्रॉब्लेम नाही. आणि मग मला ना ह्या सेटवरच्या काय म्हणतात त्याला युक्त्या कळायला लागल्या की डेली सोप येणाऱ्या लेखकाकडे काय कसं बसलं पाहिजे. सो तिथे जाऊन मी मग नंतर हळूहळू त्याची चर्चा व्हायला लागली त्याचं कौतुक व्हायला लागलं. मग संगीत कुलकर्णी आले आणि संगीत कुलकर्णी आल्यानंतर मला कळलं स्क्रीन प्ले नावाची गोष्ट असते. कारण सागर कुलकर्णी त्यांचे मोठे बंधू त्यांनी मला सांगितलं की असं असतं बरं असा स्क्रीन प्ले असतो. मी हो काय हे मला माहितच नव्हतं कारण आम्ही असंही झालेलं आहे डोंट बिलीव्ह. कोणीच नव्हतं आज कोणीच नाही आज कोणीच सेटवर नाही. मी आणि सतीश राजवाडे आम्ही 2 जण सेटवर बसलो होतो. कोण आहे आज कोणी नाही कोणीच नाही. हे आहेत आपले सोपान काका म्हणजे आपले सुहास भालेकर एकटेच आहेत. दुसरं कोण आहे बोलणार कोणाबरोबर नाही आज कोण नाही. काय आम्ही बोलू. आणि बरोबर ठीक आहे काय कुठपर्यंत आहे आपलं बँकिंग कुठपर्यंत आहे. तर समोरनं उत्तराला आजचाच एपिसोड नाहीये. अरे देवा. उद्याचा पण नाही आजचा नाहीये. सतीश मला असं कसं आता असं आहे. आम्हाला पल्लवी ताईचा फोन आला की आज जर एपिसोड निघाला नाही ना तर बघा म्हणून ती निर्माती म्हणून करेक्ट होती. बरोबर. आम्ही ब्लँकली एकमेकांकडे बघतो. आता सतीश मला काय करायचं यार
अरे ते स्वतःशीच बोलतात असं करणं सुद्धा कठीण आहे रे. त्या इकडे पण ते असं कसं होईल. सतीश मला चल आपण एडिटला जाऊया असं करून आम्ही एडिटला गेलो. एडिटला गेलो आणि सोपान काका ना एका ठिकाणी बसवून ते इकडे बघतायत तिकडे बघतायत असं शूट केलं त्याने. ते घेऊन एडिटला गेलं. आणि असंभवला एक फायदा होता की ना एक बॅकस्टोरी होती मोठी. सो आम्ही ना सोपान काकांना भूतकाळ आठवला असं सांगून फ्लॅशबॅकचे सीन जोडले त्याला पाठवून एपिसोड. तो एपिसोड अप्रूव्ह झाला आणि चॅनलला बोलवलं आम्हाला दोघांना. उत्तम, फक्त ह्याचे तुम्हाला 10 मिनिटाचे पैसे आम्ही देऊ, कारण बाकी आधीचं सगळं शूट केलं लावलंय तुम्ही म्हणून. बरं, हे काय आहे? आम्ही म्हटलं हे काय म्हणजे हे सांगतो असं सांगून मी थोडं बोललो, सतीश थोडं बोलला. असं करता करता एक गोष्ट मिळाली आम्हाला तिकडे आणि आम्ही ती तेव्हाच पहिल्यांदा सांगितली आम्ही. हा, हे चांगलं आहे. ते गेल्यावर सतीश मला हे लक्षात राहील ना तुझ्या? म्हटलं हो लक्षात राहील. आम्ही ज्या वेळी अडलो त्या वेळी डेली सोपच्या सेटवर असं काहीतरी म्हणतात ना, त्या वेळेला काहीतरी घडतं. गरज ही शोधाची जननी आहे, तशी गरज ही मालिकेची पण जननी. सो त्यावेळेला गरज असायची स्वतःला वाचवण्यासाठी आणि मालिका वाचवण्यासाठी, आणि त्या वेळेला तसं घडत गेलं. अर्थात हे फक्त असंभवच्या बाबतीत होतं. नंतर जसं जसं स्वतःला कळायला लागतं की त्याच्यासाठी एक बँक असते आणि अमुक आहे, मग पुढच्या किती 30 मालिका झाल्या लिहून, पण त्या वेळात हे पाळलं गेलं. आणखीन एक किस्सा असंभवच्या वेळेचा, मी संवाद लिहायचो त्याचा, स्क्रीन प्ले डायलॉग दोन्ही लिहायचो. सो मी सेटवरनं एकदा निघालो आणि मला फोन आला की अरे आपल्याला थोडे संवाद चेंज करायचे आहेत किंवा थोडंसं बदलावं लागेल, तर काहीतरी सांग ना. तर मी सांगत होतो त्याला आणि मी रिक्षात बसलेलो की तिला तिकडे आपण उचलूया आणि गोडाऊन मध्ये नेऊया. गोडाऊन मध्ये नेल्यानंतर पुढे बघू, म्हणजे काय तिला बांधून ठेवायचं का मारून टाकायचं बघू. आता मी एकदा पल्लवी त्यांची बोलतो, पण ते सॉलिड झालं पाहिजे एकदम खतरनाक एकदम म्हणजे. आणि मी डोळे बंद करून डोळे उघडले तर मी ना पोलीस स्टेशनच्या समोर होतो. तो रिक्षावाला मला मालवणी पोलीस स्टेशनला घेऊन गेलेला. इकडे का आणलं? क्या तुम, असं करून आतून पोलिसाला वगैरे बोलवलंय. हा फोनवर बोलतोय आणि कोणाचे उचले. मी नाही लेखक आहे मी, प्लीज मला माफ करा, मी लेखक आहे असं करून समजावलं. म्हणून मला ठीक आहे म्हणून. सो एक तर तेव्हा ना मी खूप थोडासा नट असल्यामुळे त्यातनं मी खूप इंटेन्सली त्याला सांगत होतो की असं पाहिजे. आणि मी बरेचदा डायलॉग सांगायचो ना तेव्हा मी विथ टोनिंग सांगायचो. सो ते खूप महागात पडलं तेव्हा. त्याला बिचारायला वाटलं की हे सगळं खरंच काहीतरी प्लॅनिंग चालू. पण याही पेक्षा एक खूप मोठा घडलेला किस्सा होता स्टार प्रवाह बरोबर. पल्लवी जोशी निर्माती, मी आणि गणेश लेखक. 26 एपिसोडच्या मालिका आल्या होत्या तेव्हा, आणि त्या मालिका 26 एपिसोडच्याच असायच्या. त्यामुळे पल्लवीला विचारलं होतं की 26 मालिकांची सस्पेन्स थ्रिलर मालिका पाहिजे. तर आम्हाला एकदा तिने बोलवलं, सांगितलं की तिच्या डोक्यात एक प्लॉट आहे आणि त्या रात्री असं नाव होतं. एका बंगल्यात 12 मृत्यू होतात 24 तासात. आणि मग कोणी मारलं वगैरे, गुमनाम झोन मध्ये सगळं होतं. आम्ही ना वर्ल्ड सिनेमा मधले असे खतरनाक मृत्यू शोधून त्यात आणले होते. मग त्याचं कास्टिंग होतं निळू फुले, सदाशिव अमरापूरकर, दीपा श्रीराम लागू, असं सगळं दिग्गज कास्टिंग. मालिका झाली नाही बिकॉज ऑफ बजेट. 26 एपिसोड आम्ही असे तयार केले कडक, आणि आता फक्त ते लिहायचे, टाईप करायचं बाकी होतं, तेव्हा हाताने लिहायचो आम्ही. गण्याला सांगितलं तू लिही. गण्या मला हा ठीक आहे मी लिहितो, बाकीचं तू लिही. म्हटलं ठीक आहे. दुसऱ्या दिवशी मीटिंग आणि गण्या आला. तो म्हणाला की अरे अंबर एक लोचा झालाय. काय? अरे मी ना मुलुंडच्या एका मॉलमध्ये माझ्या एका डिरेक्टर बरोबर होतो आणि ना त्यांच्या गाडीत माझा लॅपटॉप ठेवलेला, तर चोराने लॅपटॉप चोरला. मी गण्या नको मस्करी करू यार, तुझ्या लॅपटॉप मध्ये काय होतं, सोनं का काय? तो तुझाच लॅपटॉप का चोरायला आला? मी गण्या खरं बोल यार, तू लिहिलं नशील तर सांग लिहिलं नाही म्हणून. तर तुम्हाला अंबर लिहिलंय मी सगळं यार, पण तो लॅपटॉप खरंच. आणि मी त्यांना फोन केला डिरेक्टरने, ते म्हणले हो रे, अरे माझं पण सामान वगैरे नेलं, त्यात लॅपटॉप गेला. उद्या काय करणार आपण? 11 वाजता रात्री मी फोन केला की उद्याची मीटिंग पोस्टपोन होऊ शकते का? ती मला नाही होऊ शकत, कारण उद्यासाठी सगळी टीम ऐकायला येते आणि आपण 26 एपिसोड ऐकवतोय.
म्हटलं ठीक आहे. मी म्हणलं गण्या आता लिहायला लाग. 11 वाजता आम्ही लिहायला बसलो, टाईप करायला. आम्ही खेचून खेचून ना 18व्या एपिसोड पर्यंत खेचू शकलो. पुढे त्राणच नव्हते. झोपलो. सकाळी उठलो, गेलो तिच्याकडे. ती म्हणाली रेडी? 18 रेडी. पुढचे चोरीला गेले. पुढचे चोरीला गेलेत. मग आता आता काय नाही, आता बघू जाऊन, आता काय बघू. ठीक आहे चला, असं करून आम्ही गेलो आणि अख्खी स्टार प्रवाहाची टीम बसली होती. अतुल केतकर तेव्हा हेड होता. सुरू केलं. 18 एपिसोड आम्ही जोरदार चोपले, म्हणजे हालायलाही कोणी तयार नाही, कारण प्रत्येक एपिसोडचा फ्रीज, हुक, आता काय होणार, हा मला कसा, तो मिला कसा वगैरे. 18व्याला आम्ही एक ब्रेक घेतला. ब्रेक घेऊया, ओके चला. बाहेर आलो. आता ती म्हणाली काही काळजी करू नका, आपण युनिट म्हणून एकत्र आहोत, काही काळजी करू नका, आपल्याला माहिती आहे ना काय आहे ते. बस बस बस, तू टेन्शन घेऊ नका. पुढे सांगायला स्टोरीच नाहीये. हा, पुढे काही नाहीच, मी लिहिलं नव्हतं काही, स्टोरी माहिती होतं, माहिती स्क्रीन प्ले माहित नाही. 18व्या एपिसोडला आम्ही परत बोलायला सुरुवात केली आणि मग काय होतं, आणि मी जिथे अडायचो तिकडे गणेश सुरू करायचा. मी सांगतो पुढे काय होतं, असं करून तो बोलायचा. थोड्या वेळाने पल्लवी ऍड झाली. एक मिनिट, मी सांगते पुढे काय होतं, असं करून ती ऍड. असं करून आम्ही एका पिचवर 3 बॅट्समन बॅटिंग करत होतो आणि सगळे ऐकत होते. सगळ्यात वाईट आणि खतरनाक गोष्ट काय होती यातली, की ऍक्च्युली खुनी कोण हे आम्हालाही माहित नव्हतं. कारण आम्ही 26वा एपिसोड शेवटचा ठेवलेला, की आदल्या दिवशी ठरवू यातला कोणी कोण. आम्हालाच माहित नाही ना. तर आम्ही सगळे, म्हणजे 2 तासाची मीटिंग 5.5 तास चालली. ते म्हणाले अद्भुत, खतरनाक, खुनी कोण आहे. म्हटलं आता नाही, आता काय म्हणजे तू पण केलं पाहिजे ना ते. तिथे निर्माती म्हणून पल्लवी जिंकली. ती म्हणाली की आम्हाला माहिती आहे खरं ऍक्च्युली कोण आहे ते, पण आम्हाला बघायचंय तुम्ही किती इंटरेस्टिंगली बघत होतात. आता तुम्ही तुमचे ऑप्शन्स काढा, पुढच्या मीटिंगला तुम्ही घेऊन या कोण आहे कोणी. सगळे हो 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 असं करून सगळे गेले. आम्ही ना लिफ्ट मध्ये जाईपर्यंत काहीच बोललो. लिफ्ट मध्ये जे काही टाळ्या बिळ्या दिल्या एकमेकांना, म्हणाली ओके हे सगळं जाऊ दे, पण 18 ते 26 लक्षात आहे ना आता. मी म्हटलं हो आता लक्षात आहे, आता घरी जाऊन मी लिहितो. अनफॉर्च्युनेटली ती झालीच नाही, कारण त्याचं बजेट जास्त होतं. पण ते स्क्रिप्ट अजूनही आहे. आता आमचं चाललंय विचार त्याच्यावर, आता सिरीजचा जमाना आहे. सो कदाचित ते होऊ शकेल. ते कास्टिंग नाही मिळणार, पण ते होऊ शकेल. पण मालिका म्हटल्यावर ही धमाल असते. पल्लवीने एकदा सेटवर येऊन सांगितलेलं की जो कोणी सिरियलच्या बाबतीत हयगय करेल त्याला शैलेश दातार सारखं मी मारून टाकेन. आणि ही धमकी दिल्यावर सगळे व्यवस्थितपणे यायला लागले होते. सगळं व्यवस्थित सुरू झालं होतं. तो आम्हाला मुभा होती, कारण आमच्याकडे सुलेखा नावाचं कॅरेक्टर होतं नीलमचं, जी विम्झिकल होती. त्यामुळे आम्ही सांगितलेलं की जो कोणी नीट वागणार नाही त्याला सुलेखा मारून टाकेल म्हणून. वा, हे सगळं खरंच अद्भुत आहे. आणि अशा यानंतर तुम्हाला कधी रायटर्स ब्लॉक वगैरे येतो का, असं विचारणं शक्य नाही. कारण चिन्मयने एक सांगितलेलं की अंबर एक लक्षात ठेव, मला सुचत नाही हे म्हणूच शकत नाही लेखक, मालिकाचा लेखक बोलूच शकत नाही, तुला यावंच लागतं आणि यावंच लागतं. पण परत जसं एकांकिकांचं तू म्हणणेस, मला सिरियल मालिका क्षेत्राने विशेषतः झी, स्टार प्रवाह यांनी सुद्धा खूप एक्सपेरिमेंट करायला दिले. गाव गाता गजाली नावाची जी झीची मालिका आहे ती आम्ही अख्खी कोकणात जाऊन लिहिली आणि कोकणात जाऊन शूट केली होती. सो तिथे कारण मी मुळात देवगडचं असल्यामुळे कोकण माहिती होतं, पण त्यानिमित्ताने मला मालवणी हळूहळू कळायला लागली, कारण त्यात अर्धी मालवणी होती. किंवा मला वाटतं खुलता कळी खुलेना किंवा कारे दुरावा जो ऑफिसवर होती. सो काही कल्चर्स आणि काही विश्व हे मालिकांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही आधी अनुभवा, त्याशिवाय तुम्हाला, आणि मग त्यांनी फ्री हँड दिला होता. त्यामुळे तिथे शिकण्यासारखं खूप होतं आणि खूप मिळालं तिथून. आणि मालिका मला वाटतं ती रिक्षा सुरू करण्यासारखं आहे ना, की सुरू करेपर्यंत तुम्हाला सगळी माहिती घ्या, आणि पण एकदा रिक्षा सुरू केली की ती काय मध्ये थांबत नाही, काहीच नाही. त्यामुळे ती पूर्वतयारी करून मग उतरणं हो, म्हणजे चान्सच नाही. म्हणजे तेव्हा मी आणि गणेश दोघं जण मिळून 3 मालिका लिहायचो. पण माझ्याही पेक्षा जास्त यशस्वी लेखक आहेत, रादर दे शिरीष लाटकर आहेत. मला नेहमी असं वाटतं ते देवांवर वगैरे लिहितात,
जनरली पौराणिक गोष्टी या त्या उत्तम लिहितात. तर मी हो. एकदा त्यांना विचारलेलं की तुम्हाला देव आणखीन 2 हात देतो का मागून, की तुम्ही कसे 6 मालिका वगैरे लिहू शकतात. पण त्याच्यासाठी ते स्किल आहे आणि ते ग्रेट आहे म्हणजे त्या बाबतीत काही माणसं म्हणजे मालिका क्षेत्रातली. क्या बात. हे सगळं करत असताना पुन्हा पुस्तकांकडे वळत असताना अ, तसा उशिरा वाचक म्हणून तुमचा प्रवास सुरू झाला असं बोलण्यात जे आलं. पण आता जर मी नव्याने जर वाचायचं काही म्हणतेय तर काय रेकमेंडेशन असतील? मला असं वाटतं ना आपल्याकडे म्हणजे इतर जसं गुजराती सृष्टीत पण मी काम केलंय. गुजरातीत सिरियल नाही सिनेमा लिहिला, नाटक लिहिलं. ते लोक पण नेहमी हे म्हणतात, की मराठी जेवढी समृद्ध आहे साहित्याने, तेवढी जर गुजराती असती ना, तर आम्ही खूप पुढे गेलो असतो. आवर्जून मी म्हणेन, की आपल्याकडे ना आपल्या नशिबाने ना आपल्याला जो भूतकाळ आणि जो इतिहास आहे ना, तो इतिहास फक्त आपण वाचायचं ठरवलं. म्हणजे त्यामध्ये अत्रे आहेत, त्यात पुलं आहेत, दळवी आहेत, बंडखोर काही लिहायचं असेल तर नामदेव ढसाळ आहेत, कुसुमाग्रज आहेत, विंदा करंदीकर आहेत. मी म्हणतोय की नेट प्रॅक्टिस ज्याला आपण म्हणतो, क्रिकेट खेळायचं असेल तुम्हाला नेट प्रॅक्टिस पाहिजेच पाहिजे. तर काही गोष्टी, काही लेखक हे तुमच्या रक्तात असल्याशिवाय तुम्ही लिहूच शकत नाही असं माझं म्हणणं आहे. म्हणजे जर तुम्ही नाटक लिहित असाल आणि तुम्हाला कुसुमाग्रज जर तुम्ही वाचलं नसेल, तर तुम्ही नाही लिहू शकत. तुम्हाला तो इतिहास माहिती नसेल तर तुम्ही नाही लिहू शकत. तुम्ही जर सस्पेन्स थ्रिलर लिहित असाल, मी म्हणेन रत्नाकर मतकरी. खूप मी म्हणेन इतका व्हर्सटाईल लेखक मी पाहिला नाही, ज्याने नाटकंही लिहिली, ज्याने कादंबऱ्या लिहिल्या, ज्याने रहस्यमय गोष्टी लिहिल्या, ज्याने काव्य लिहिलं, ज्यानं कॉमेडी लिहिलं, सगळं लिहिलं त्या माणसाने. सो व्यावसायिक नाटकं तर व्यावसायिक नाटकं, हां. प्रायोगिक नाटकं तर आणि प्रायोगिक. हवे ते विषय, हवे ते जॉनर म्हणजे हे इतकं सोपं नाहीये. मला म्हणायचंय की काही गोष्टी तुम्हाला माहिती असणं गरजेचंच आहे. आणि मी म्हणेन की तुम्ही जर मराठीत लेखन करत असाल ना, तर आपल्याकडे ना 4 क्षेत्र आहेत. ज्याला मी म्हटलं वेब सिरीज तर आत्ता आलं. पण नाटक, कादंबऱ्या, त्याच्यानंतर कथा, एकांकिका, एकांकिका तर मी जास्त म्हणेन. ह्यांचे ना आता काव्यसंग्रह जसे असतात, तशा एकांकिकांचे खंडही उपलब्ध आहेत. माझं म्हणणं आहे ते सगळं वाचणं. म्हणजे एकांकिका करत असाल तर तुम्हाला योगेश सुमन माहित नसेल तर काहीच होऊ शकत नाही. इतकं वैविध्यपूर्ण लेखन योगेश सुमनांनी केलेलं आहे. वाटेल त्या सिच्युएशन्सवर एकांकिका बांधलेल्या आहेत. मी म्हणेन तुम्हाला ययाती माहिती असणं गरजेचं आहे. तुम्हाला स्वामी माहिती असणं गरजेचं आहे. तुम्ही हे वाचणं गरजेचंच आहे, कारण आपल्याच लोकांनी आपल्यासाठी लिहून ठेवलेलं आहे. कारण ते जर आपण वाचलं नाही, तर मी गॅरंटी आहे तुम्हाला नव्याने नाही सुचू शकत. काही लोक मला अनेक शिबिरांमध्ये जी मुलं असतात ना, त्यांचं म्हणणं आहे, की जर आम्ही आत्ताची मुलं आहोत आणि आम्ही आता एआय वर लिहितो किंवा एआयच्या मदतीने लिहितो किंवा आत्ताच्या टेक्नॉलॉजीवर लिहितो, तर आम्ही कशाला वाचायला जाऊ? पु ल देशपांडे आणि अत्रे आणि त्याच्यावर माझं उत्तर होतं, की लिहायचं कसं याच्यापेक्षा व्यक्तिचित्र कसं घडवायचं ना, सीन उभा करण्यासाठी ना तुम्हाला आधी तो सीन पाहावा लागतो आणि तो सीन पाहायचा कसा लिहिण्याआधी ना हे या सगळ्यांनी खूप सुंदर लिहून ठेवलंय. सुहास शिरवाळकरांचं जेव्हा आम्ही समांतर लिहित होतो ना, इतकं मायन्यूट डिटेल सकट त्या माणसाने लिहिलेलं आहे, की स्वामींसमोर कुमार आणि त्याचा मित्र येऊन बसतात. समोर 2 पुठ्ठे तो टाकतो, त्या पुठ्ठ्यांचे आवाज होतात. त्याच्यावर ते समोर बसतात. तिकडे दिवा लागलेला असतो, त्यामुळे तिकडचे फक्त एका दिव्यामध्ये बाकी काही दिसत नसतं. मिणमिणत्या दिव्या तिकडे सावल्या पडत असतात. काहीही नाही ना, हे सगळं वर्णन आहे. हे वर्णन तुम्हाला कळण्यासाठी ना तुमच्या रक्तात पहिल्यांदा ह्या सगळ्यांना बसवा. आपण ज्याला म्हणतो ना, की व्हिटॅमिनच्या गोळ्या असतात. बरोबर. मी म्हणेन हे सगळेच्या सगळे ना ते लेखनातलं व्हिटॅमिन आहे. क्या बात. ते व्हिटॅमिन जोपर्यंत तुमच्यात शिरत नाही ना, रक्तात शिरत नाही, फक्त मेंदूत नाही, मी म्हणतो रक्तात वाहत नाही ना, तोपर्यंत तुम्हाला सुचूच शकत नाही. आणि सुचेल ते सगळं वरवरचं असेल. त्यामुळे मी चॅलेंज देऊन सांगतो, की न वाचता आपला भूतकाळ, आपलं हे काही न वाचता कोणी लिहून दाखवावं. ते गॅरंटी देऊन सांगतो, की ते गाजूच शकत नाही. कारण त्याला जडत्वच नसणार. खरं. याच विषयावरची तुमची एक कविता नुकतीच प्रसवलेली असं म्हणूया, ती ऐकायला आवडेल.
जुन्या बंद झालेल्या वाचनालयातील ही कविता आहे. हम्म. जुन्या बंद झालेल्या वाचनालयात आज सगळंच होतं स्तब्ध. जुन्या बंद झालेल्या वाचनालयात आज सगळंच होतं स्तब्ध आणि गप्पपणे बसले होते आज पुस्तकातले शब्द. वा. मनातल्या मनात म्हणत होते, आता आपलं वाचलं जाणं कठीण आहे. मनातल्या मनात म्हणत होते, आता आपलं वाचलं जाणं जरा कठीण आहे, कारण आजच्या पिढीसाठी वाचणंच थोडं कठीण आहे. धुळीच्या थराखालती दडलेली आमची कित्येक स्वप्न पडली आहेत. कोणी एकदा स्पर्श करावा म्हणून पानं अजूनही उघडी आहेत. कधी काळी बोटांच्या स्पर्शाने आम्ही जिवंत व्हायचो. कधी काळी बोटांच्या स्पर्शाने आम्ही जिवंत व्हायचो. डोळ्यातून मनात उतरून विचारांच्या घरात राहायचो. आज मात्र शांततेच्या भिंतीवर आमचेच प्रतिध्वनी आदळत आहेत आणि रिकाम्या कपाटात आठवणींचे पक्षी फडफडत आहेत. शब्दांना भीती मृत्यूची नसते. शब्दांना भीती मृत्यूची नसते. भीती असते ती विस्मरणाची. जगातून नाहीसे होण्यापेक्षा मनातून पुसलं जाण्याची. आम्हाला ना जाळलं तरी चालेल, पण आम्हाला वाचल्याशिवाय जाळू नका. एका जुन्या कवितेने तर हुंदका देत विचारलं, माझ्या ओळींवर कधीतरी रडणारे डोळे आता कुठे असतील? एका कादंबरीतील पात्र म्हणालं, मी अजूनही जिवंत आहे, फक्त कोणीतरी माझं पान उघडावं एवढीच शेवटची इच्छा. आणि संपूर्ण वाचनालयात एक अनामिक भीती पसरली होती. पुस्तकं संपण्याची नव्हे, तर माणूस पुस्तकं विसरण्याची. कारण पुस्तकं कधी मरत नाहीत, ती फक्त वाट पाहत राहतात. कारण पुस्तकं कधी मरत नाहीत, ती वाट पाहत राहतात. माणसं मात्र जेव्हा वाचणं सोडतात तेव्हा हळूहळू स्वतःलाच विसरत जातात. ChatGPT सुद्धा लिहितं की, ChatGPT सुद्धा लिहितं म्हणून ते लेखन होत नाही, आणि AI फक्त पानं भरतं म्हणून कोणी लेखक होत नाही. आणि त्या रात्री बंद वाचनालयाच्या अंधारात शब्द झोपलेच नाहीत. त्या रात्री बंद वाचनालयाच्या अंधारात शब्द झोपलेच नाहीत. ते शेवटच्या वाचकाची अजूनही वाट पाहत होते. जुना बंद झालेल्या वाचनालयातील आज सगळंच होतं स्तब्ध आणि गप्पपणे बसले होते आज पुस्तकातले शब्द. क्या बात है. वा.